हाथी घोड़ा शेट्टी सर नमस्कार, सहर्ष स्वागत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दोन पराभूत संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ अर्थात टॉस जिंकलाय. श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय अर्थात डू ऑर डायचा सामना असेल. इथं चुका करून चालणार नाहीत, तर इथं तुम्हाला चुका दुरुस्त करावी लागतील. गोलंदाजा वेदांत यावेळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चपलवून खेळण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू शरीरवेधी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. अगदी भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय ते फलंदाज संकेत कडूला. हे यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार घडीचे संकेत कडू शफलवून घेण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर वेगात तो चेंडू टाकला आणि अगदी यशांच्या मधोमध सापडलेत राजापूर परिसराचा हा खेळाडू आहे. कोणी गावातून बिलॉंग करणाऱ्या या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगलं नाव कमवलं आणि म्हणूनच आज तिरुपती सावर्डे या संघातून खेळताना पाहायला मिळालेत. जयेशजी, नक्कीच आजचा दिवस संस्मरणीय असेल. सन्मानसी संतोषजी तारे यांचा वाढदिवस आणि संतोषजी तारे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच देवगड नगरपंचायतचे नगरसेवक आहेत. अगदी ज्वलंत प्रश्नांवरती तळागाळापर्यंत पोहोचणारं नेतृत्व आणि क्रिकेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित करत हॉटेल संतोषी देवगड या संघामध्ये त्यांना खेळवलं जातं आणि कुठंतरी ग्रामीण क्रिकेटपासून व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न असेल सन्मानसी संतोषजी तारे यांचा. आणि हाच संकल्प आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड यंगस्टार प्रीमियर लीग 2026 अर्थात व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जात आहे ते पाहता यावं आणि SMJ हायस्कूलच्या मैदानावरती हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. नयन आणि आदर्श ही जोडी मैदानावरती. ओ लोअर फुलटा चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय अर्थात चेंडू यावेळी चकवतोय. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय कात्रजचा बोगदा. चेंडू सुसाट निघालाय. चौकार. चांगला फटका इथे पत्र सजवला गेला. एक विकेट आली आणि त्यानंतर अशा प्रकारे तो फटका खेळणं लाजवाब टायमिंग पाहायला मिळालं. लोअर फुलटॉस त्याच्यावरती तो ड्राईव्ह केला गेला. आदर्श पाटील मॅन फ्रॉम अलिबागचा हा खेळाडू आहे. चांगला फटका इथे पत्र सजवलाय आणि या फटक्याने त्याला कॉन्फिडन्स देखील दिलाय. पहिला चेंडू त्याच्या विरोधात चौकार आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेवर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला शतरक्षक येतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी अर्थात याही अगोदरचा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. शतरक्षकाकडनं झालेली चूक अर्थात ती चूक एका मोठ्या धावसंख्येत पाहायला मिळाली. आता मात्र धाव फलक पाहायला मिळतोय. तो नाममात्र 5 धावा एकाकडेच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ अगदी दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असेल. डू ऑर डायचा सामना. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागेल अर्थात विजयी संघाला अजून एक संधी मिळेल या स्पर्धेमध्ये खेळण्याची. पहिले षटक हातात दिसतोय. पॉवर प्लेचं निर्णायक जोखीमयुक्त षटक. वेदांत यावेळी डावकरी शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड ऑफला पार करतोय. जातोय डीप लॉंग ऑफ पर्यंत अर्थात चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव यावेळी पाहायला मिळतंय. नयन एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या बदलली आहे. ती नाममात्र 6 धावा 1 गडी बाद. पहिले षटक आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धावा जमवल्या गेल्यात. एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्या तिसऱ्या चेंडूवरती तो चौकार. ओ यावेळी चांगला थोडासा लेन बॉल मागे ठेवलाय. गती कमी केली आहे.
अर्थात खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय तो फलंदाज आदर्श. ज्या आदर्शच्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा सामना केलाय. अर्थात हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर वळसा घेताना दिसतोय. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला गेलाय. तो वेदांच्या गोलंदाजीवरती पॉवर प्लेचं निर्णायक षटक यावेळी समाप्त होताना दिसत आहे. आणि तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ थोडीशी संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल. एक गडी बाद झालाय आणि सांघिक धावसंख्या ही नाममात्र 6 धावा. जयजी. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 6 धावा, 1 विकेट आली आहे. संकेत कडूला लवकर माघारी परतवलं गेलं. हे देखील महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला स्टार्ट देणं गरजेचं होतं. मोठी फटका खेळण्याचा तो प्रयत्न जरूर झाला आणि त्याच वेळेला त्याची विकेट अगदी स्टंपांच्या मधोमध सापडली. सापळा रचावा तसा तो चेंडू डिलिव्हर केला गेला. तो शफल झाला, ओळखलं आणि त्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरीने त्याला बीट केलं गेलं. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय. श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघाकडनं आदिनाथ मडके हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. धावफलक पाहिला तर एक किफायतीदार धावफलक पाहायला मिळतोय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नयन आणि नयनच्या साथीला आदर्श ही जोडी मैदानावरती. टप्प्याचा चेंडू फुल केलाय. चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. फटका चांगल्या रीतीने केला गेला. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला आणि त्यानंतर क्रीजर मध्ये शफल झाले आणि त्यानंतर तो फटका केला गेला. निश्चितच 4 धावा देखील आलेत. आदिनाथ मडके आपल्याला पाहायला मिळतात. शहापूर मोटेकरचा हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी राहिली या खेळाडूची देखील, परंतु या चेंडूवरती त्याच्या विरोधात सुरुवात ही चौकारांनी केली. यावेळी राईट आर्म राऊंड विकेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी उडवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संपर्क अचूक पाहायला मिळालाय डावकर शैलीच्या फलंदाजीमध्ये. चांगला फटका सजवला गेला. आपण पाहू शकतो या आधीच्या चेंडूवरती चौकार, या चेंडूवरती षटकार. म्हणजेच पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकतेने सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, म्हणूनच दुसऱ्या षटकामध्ये धावगती वाढवायची. अटॅकिंग क्रिकेट केलं जात आहे. हे देखील महत्वाचं आहे. कोणावरती अटॅक करायचा, कोणावरती डिफेन्सिव्ह कामगिरी करायचं हे ज्याला समजलं त्याला यश प्राप्ती झाली. दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आदिनाथ मडके अर्थात काय स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जो नयन आतापर्यंत शांत होता तो नयन यावेळी आक्रमक रूप धारण करताना दिसतोय आणि त्याला साथ देतोय आदर्श. आघाडीचा विनीचा फलंदाज आदिनाथ यावेळी कशा प्रकारे कमबॅक करेल, परती कशा प्रकारे करेल आपल्या गोलंदाजीवरती. पंचांच्या उजव्या साईडने यावेळी मध्यम गतीचा गोलंदाज पाहायला मिळतोय आदिनाथ. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 17 धावा, 1 गडी बाद. या अगोदरचा सामना पाहिला जयजी अर्थात दर्शन बांदेकर गतवर्षी या स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाला होता. तोच दर्शन बांदेकर. फलंदाजी, गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी त्याच्याही पाहायला मिळाली. यस, नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आणि गौरवने देखील चांगली साथ दिली त्याला गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या शैलीच्या फलंदाजाला पंचांच्या डाव्या साईडने चेंडू अगदी मधल्या एसटीवर पाहायला मिळतोय. हलकस अपील अर्थात उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. चेंडू यावेळी चकवतोय फलंदाज उजव्या शैलीचा तो आदर्श याला. अर्थात पायांची हालचाल नव्हती. जागच्या जागी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट म्हटलं तर पायांची हालचाल खूप महत्वाची असते. जसं चेंडू येतो तसं तुम्हाला खेळावं लागतोय. धावफलक स्थिरावलाय. 17 धावा एकाकडेच्या मोबदल्यात 4 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आदिनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लाईन चेंडू यावेळी मोठा फटका. लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका चांगल्या रीतीने केला. फुलरलेनचा चेंडू टाकला आणि त्याच चेंडूवरती आक्रमकतेने इथे ड्राईव्ह देखील केला गेला. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला भेदला आणि तो षटकार देखील आपण पाहिलाय. का फटका केला पहा. क्लासिकल अंदाजाने इथे तो षटकार देखील आलाय. नक्कीच जयेश कमजोर चेंडूच्या शोधात होता फलंदाज आणि तो चेंडू यावेळी त्याच्या रडारवरती पाहायला मिळालाय. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. वायडेश लॉंगनवरनं शतरक्षक येतोय वेगाने आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. धाव फलक बदललाय. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं समाप्त होताना दिसत आहे. अर्थात प्रति षटकांमध्ये 12 धावांची सरासरी. जयजी.
पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18. थोडंसं जर पाहायला गेलं तर आदिनाथने विकेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉट चेंडूचा विचार केला असता तर विकेट आपोआपच आली असती. चूक केली तिथेच. सातत्याने ते विकेटच्या शोधामध्ये राहिले. पार्टनरशी ब्रेक करायची होती आणि तिथेच ते चेंडू खराब पाहायला मिळाले आणि त्याच्यावरती आक्रमण देखील झालं. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि म्हणूनच पहिल्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने 24 धावा आपण प्रेक्षकांना देखील पाहतोय. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील एक जबरदस्त स्पर्धा यंगस्टर्स क्रिकेट कपची ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. त्यांच्यासाठी देखील या स्पर्धेमध्ये खूप सारी बक्षीस आहेत. नक्कीच जयश्री देवगड तालुक्यातली ही चौथी क्रिकेट स्पर्धा, व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि एकाच तालुक्यामध्ये ह्या 4 स्पर्धा. अगदी नक्कीच कौतुक करावं लागेल देवगड तालुक्याचं. अगदी इथल्या क्रीडा रसिकांना व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जातंय त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. SMJ हायस्कूलच्या मैदानावरती वेदांत यावेळी षटकाची सुरुवात करताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी चेंडू थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय, तो चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धाव फलक बदललाय, पाव शतकावरती मजल मारतोय. 25 धावा, 1 गडी बाद. थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं जर पाहायला गेलं तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकला आणि म्हणूनच तो एक्स्ट्रा धाव गडला गेला. ओ यावेळी आवाज आलाय, अर्थात चुकी झाली आहे. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. नो चेंडूचा इशारा येताना दिसतोय. तो वेदांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र फ्री हिटची संधी असेल, ती फ्री हिटची संधी यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. तो आदर्श नावाच्या फलंदाजाला, अर्थात पॉपिन क्रीज मध्ये ही चुकी होताना दिसत आहे, ती आदर्श गोलंदाजीवरती. चूक झाली म्हणजे फ्रीट ही जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हा फ्रीटचा असेल. वेदांत पाटील भिवंडीच्या टेंबोलीचा हा खेळाडू आहे. हो, उलटास यावेळी चेंडू फेकून दिलाय. वाईड एश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुलटॉस चेंडू टाकला. या आधीचा चेंडू नो टाकला. त्यानंतर थोडस यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तो फुलटॉस पाहायला मिळाला आणि फुल टोल वसूल केला. पहा, यॉर्क करण्याचा तो प्रयत्न झाला आणि त्यानंतर पायांची मुवमेंट पहा, अप्रतिम पाहायला मिळाले. षटकार देखील जबरदस्त घेतला गेला. 6 धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती लागलेत. धावसंख्येचा जो क्रम आहे तो वरती चढत जातोय. म्हणजेच फलंदाज वर्चस्व गाजवत आहेत गोलंदाजांवरती. नक्कीच जयजी, धावसंख्येचा आलेख वाढताना दिसतोय. धावफलक यावेळी वेगाने बदललाय. अर्थात सिमेंटची खेळपट्टी आहे. गोलंदाजाला नक्कीच गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल ते वेदांतला, कारण दोन्ही फलंदाज यावेळी नजर बसताना दिसत आहे. आदर्श आणि त्याच्या साथीला नयन आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी गती नवती, अर्थात खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. अर्थात एकेरी धावसंख्येने 33 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. दोन्ही संघांसाठी डू डायचा सामना असेल. अर्थात जो संघ विजयी ठरेल, अजून एक सामना खेळायला मिळेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल. टाटा बाय बाय नमस्कार करावं लागेल. अर्थात पुढच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये थांबतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. वेदांत यावेळी पुन्हा एकदा सज्ज डावकर शैलीचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. अर्थात क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संरक्षण होतंय या चेंडूवरती. फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 34 धावा. नक्कीच त्या तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. अर्थात गोलंदाज पॉपिन क्रीजचं उल्लंघन केलं आहे की नाही, की सुरक्षित असेल हे पाहणं योग्य असेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय आघाडीचा विनीचा फलंदाज आदर्श, त्याला साथ देण्यासाठी नयन. नयन ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय, 13 धावा जमवल्या आहेत आणि आदर्श ज्याला फलंदाजीचा सुरू गवसताना दिसतोय. 9 चेंडू 19 धावा. अगदीच हाच प्रयत्न असेल तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाकडनं भागीदारी वाढवायची आणि 5 षटकांमध्ये एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल. पहिली विकेट लवकर आली आणि ती साजेदारी बनवणं गरजेचं होतं आणि ती साजेदारी बनवताना पाहायला मिळतं ते दोन्ही खेळाडू नयन आणि त्याचबरोबर आदर्श दोघांच्या बॅटमधून धावा देखील आलेत आणि चेंडू कमी केलेत, धावा जास्त बनवलेत. हे देखील महत्वाचं आहे कारण का आपल्याला एक चांगलं टोटल उभारायचं आहे.
विकेट पहिली लवकर आली आणि अशा वेळेला एक पार्टनरशिपची गरज देखील असते आणि त्या दोघांच्या मध्ये जो ताळमेळ अचूक पाहायला मिळाला. कोणत्या चेंडूला टार्गेट करायचं हे ठरलं आणि त्यानुसार ती बॅटिंग देखील पाहायला मिळाली. नक्कीच तिसऱ्या पंचांकडनं निर्णय येतोय की चेंडू नो असेल. हा. चला, यंगस्टर क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. सर्व एकूण एक जितके सदस्य आहेत, जे माझा आवाज ऐकतायत, आपण यायचं आहे. यंगस्टर क्रिकेट क्लबच्या एकूण एक सदस्यांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. औचित्य तुम्हाला ठाऊक आहे. मला काही सांगण्याची गरज नाही. आदरणीय संतोषजी तारी यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. तर एकूण एक सर्व सदस्य यंगस्टर क्रिकेट क्लबचे आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे. धन्यवाद. 35 धावा एका गडीच्या मोबदल्यात अर्थात चुकी झाली, परिणामांना सामोरं जावं लागेल. वेदांतला ती चूक दुरुस्त करावी लागेल. अर्थात ती चूक दुरुस्त करत कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवतोय याकडे पाहणं औत्सुक्याचं राहील. आदर्श यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने नयन नॉन स्ट्रायकिंगवरती धावफलक पाहायला मिळतोय. 35 धावा एका गडीच्या मोबदल्यात अर्थात वेदांत लेफ्ट ओव्हर द विकेट. ओ यावी चांगला लेन बॉल पाहायला मिळतोय. टप्पा मागे ठेवलाय, खेळण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय. चेंडू चकवतोय फलंदाज आदर्शला. या चेंडूवरती आदर्शकडे कुठचंही उत्तर नव्हतं. अर्थात धावफलक स्थिरावलाय. तो 35 या धावसंख्येवरती शफल झाला होता. टप्पा थोडासा बाहेर ठेवलाय. अर्थात यावेळी चेंडूने चकवलाय आणि पुन्हा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ओ यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उडवलाय. अर्थात डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका चांगल्या रीतीने सजवला गेला. हा चांगला इथे आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. चूक केली गोलंदाजाने, शफल झाले आणि बॉडीवरती टाकला. तिथे चूक केली आणि बॉडी रोल केली. तो फटका हवेमध्ये केला गेला. 6 धावांसाठी तो फटका आलाय. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतंय. फुटवर्क चांगलं आहे आणि कॉन्फिडन्स वाढलाय. महत्वाचं काय, आपला कॉन्फिडन्स आणि तो कॉन्फिडन्स दाखवत असताना पाहायला मिळते. जयेश पहिला चेंडू निर्धाव गेला होता. अर्थात तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजाने कल्पकता वापरली. फलंदाज जास्त सफल झालाय आणि अगदी रडारवरती घेतलंय या चेंडूवरती. चांगली फलंदाजी आदर्शच्या बॅटमधला पाव षटकावर मजल मारली आदर्शने. ओ यावेळी बॅटची लिडिंग एज. तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाचा सहारा मिळताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. तो तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाचा आदर्श. विकेट आली आहे, परंतु 12 चेंडूमध्ये 25 धावा. त्यानं त्याचं काम पूर्ण केलं. त्याच्या बॅटमधून धावा आल्या. 12 चेंडूमध्ये 25. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. याआधी देखील अशाच प्रकारे शफल झाले होते, तेव्हा बॉडीवरती टाकला. आता पहा, अभ्यास केला प्रॉपर आणि त्यानंतर बोट रोल केली आणि त्यानंतर आपल्या जाळ्यामध्ये देखील फसवलं गेलं. चांगला चेंडू. हे कमबॅक करणं देखील गरजेचं असतं आणि तो कमबॅक केलाय गोलंदाजाने देखील. यंगस्टर क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा निवेदन आहे. आपण सर्वांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. माझा आवाज तुम्ही ऐकताय सर्वांनी. सर्वांनी इनिंग ब्रेकमध्ये आपण आदरणीय संतोषजी तारी साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. सर्वांनी लवकरात लवकर मुख्य मंचाजवळ पोहोचायचं आहे. धन्यवाद. शिरू नवीन फलंदाज मॅन फ्रॉम अलिबागचा हा खेळाडू यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. तिरुपती सावर्डे क्रिकेट टीम साठी 41 धावा 2 गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक आपण पाहतोय. अर्थात याच धावगतीने धाव बनवल्या तर नक्कीच एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न राहील. तो तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ विरुद्ध. आता मात्र नयनला साथ देण्यासाठी शेरू हा फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. नयन ज्याने 5 चेंडूंचा सामना केलाय, 13 धावांवरती खेळताना दिसतोय. अगदी भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला हा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी स्टँड गॅलरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी येव्हा देवगड आपलाच असा सेल्फी पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे. मान्यवरांचं आगत आणि स्वागत करण्यासाठी आणि अगदी आलिशान कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथं ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, स्वयंचलित वाहनं पार्क केलेले आहेत, त्या सर्वांना विनंती असेल की तिथून ती वाहनं आपण वेगळ्या जागेवरती पार्क करायची आहेत. करण येतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती अगदी पुल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग वरती शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी होत आहे. अर्थात ती अचूक फेकीने होत
चेंडूवरती मागे संरक्षण मिळत आहे आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय धावफलकावरती 42 धावा 2 गडी बाद. खूप महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते. एका बाजूला तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ, अर्थात दोन्ही संघांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली असेल. दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा या सामन्यामध्ये पणाला लागलेली आहे. कुठचा संघ विजय मिळवतोय आणि कुठच्या संघाला या स्पर्धेतनं निरोप घ्यावं लागतंय. करण येतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी डीप थर्डमॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात एकेरी धाव यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावर. बेचाळीस धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ. डावख्या शैलीचा फलंदाज यावेळी स्ट्राईक येण्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अर्थात संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू येतोय मिड विकेट बाउंड्रीवरती. धाव घेण्याचा प्रयत्न. अर्थात लक्ष नव्हतं गोलंदाजाचं नॉन स्ट्राईक एंडवरती. अर्थात नक्कीच धोक्याची घंटा वाजली असते तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमसाठी. एकेरी धाव निघाली. धावफलक बदललाय. आता मात्र 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावांची गती वाढवावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ एक महत्वपूर्ण लढत देताना दिसतोय. कारण दोन्ही संघांसाठी हा डू और डायचा सामना आहे. करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. करण लेफ्ट हॅम राऊंड विकेट. फुलर लाईन चेंडू यावेळी वायडेश लॉंगनवरती चेंडू टोलवलाय. संरक्षण नव्हतं. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चांगला फटका सजवला जातोय. पहा पुन्हा एकदा आपण रिप्ले कडे जातोय. कारण पाटीलने हा चेंडू फुलर लेनचा टाकला आणि त्याच्या विरोधात इथे मात्र लॉफ्ट केला गेला. चौकार देखील पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. शिरूच्या बॅट मधून तो चौकार आलाय. करण पाटील भिवंडी दिवे गावचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली जाते. नक्कीच जयेश धावांचा वेग वाढवावा लागेल. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नयन 18 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिरू 3 चेंडूचा सामना केलाय. एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. करण पाटील हे षटक हाताळताना दिसतोय. 4थं षटक आहे या डावातील आणि करण पाटील नक्कीच प्रयत्न असेल. आतापर्यंत 6 धावा खर्च करताना दिसतोय. सफलता नाही मिळाली आहे करणला. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक लाईन अँड लेन पकडावी लागेल. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल. ती करण पाटीलला तर दुसऱ्या बाजूने अगदी नयनला या मैदानावरती जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल तर शेरू त्याला कशा प्रकारे साथ देतोय याही कडे पाहणं औत्सुक्याचं राहील. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय 70-70 युट्यूब या चॅनलवरनं. तुम्ही घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. अगदी आजच्या दिवशी आमचे सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक मैदानावरती उपस्थित होताना दिसत आहेत. त्या सर्वांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेरू या स्ट्रायकिंगच्या दिशेने. ओ चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. अगदी यष्टीरक्षकाच्या मागे करामत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटरक्षक एका चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अर्थात षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. करण पाटीलचं हे षटक अवघ्या 6 धावांचं निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयेश. अचूक लाईन अँड लेंथ पकडले. एक मात्र चौकार या षटकामध्ये पाहायला मिळालाय. या समितीचा उल्लेख करणार होतो. एक चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी आहे इथे पाहायला मिळाले. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात
या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू तर अप्रतिम टाकला गेला. हॅलो, पंच एकच मिनिट. चला देवघरात नंबर एकच प्रीमियर लीग यंगस्टार. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. स्क्रीनवरती आपण पाहतोय स्वामी समर्थ डेकोरेटर्स, सद्गुरू हार्डवेअर देवगड, MK पेंटर्स, सर्वसे मुक्तार शेख, कीर्ती सेल्स, मोबाईल गॅलरी आणि हॉटेल पिंकी यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी सहाय्य लाभताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, MLA ट्रॉफी, सर्वांचे नितेशजी राणे साहेब, मुजावर फिशरीज आचरा, श्री आसिफ मुजावर, श्री अकीब मुजावर, श्री सहदेव शेठ बापार्डेकर, अली कंस्ट्रक्शन देवगड मळई, फरहान खान, अली खान, श्री सोनू खंदारे मत्स्य उद्योजक मालवण, श्री सतीशजी आचरेकर मत्स्य उद्योजक मालवण, श्री रियान मुजावर आपल्याला पाहायला मिळतात, उद्योजक आचरा, तौफिक शेख, सरफराज शेख, यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार. अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. चला, यंगस्टरच्या सर्व सदस्यांनी यायचं आहे रंगमंचाकडे आपल्या क्रीडा मंचाजवळ.
देऊया संतोषी तारी यांना. सन्माननीय संतोषजी तारे, अगदी वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला निरोगी व उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या हातून असंच सत्कार्य घडत राहावं. अगदी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात तुमचा ठसा उमटत राहावं आणि हीच दिर्बादेवी चरणी प्रार्थना असेल. सन्माननीय संतोषजी तारे, आज त्यांचा वाढदिवस आणि अगदी सर्व मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी मुख्य व्यासपीठावरती फटाक्यांची आतषबाजी आपल्यालाही पाहायला मिळत आहे. नक्कीच सर, त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचं कार्य देखील याच देवगड नगरीमध्ये चांगलं राहिलं आणि म्हणूनच त्यांनी एक वेगळी इमेज या देवगड नगरीमध्ये आपली तयार केली. एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि चांगले खेळाडू देखील आहेत आणि युवा खेळाडूंना नेहमीच बॅक करणारे व्यक्तिमत्व आहे. नक्कीच जयेश, मी मगाशीच म्हटलं होतं की हॉटेल संतोषी देवगड या टीम मध्ये ते ग्रामीण भागातले खेळाडू खेळवत असतात. त्यांना तालुक्याचं, जिल्ह्याचं व्यासपीठ मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे संतोषजी तारे. आणि देऊळकर सर, अजून एक संतोषी तारी यांचे खास मित्र ते येणार आहेत फायनलच्या दिवशी. संदेशजी सारंग, फार्म हाऊस मित्रमंडळमधील ते मेंबर आहेत. त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. संदेशजी सारंग. तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे ही लढत आपण मैदानावरती पाहतोय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. गुड लक फोटोग्राफी, अगदी या स्पर्धेची क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसत आहेत. सन्माननीय गुड लक फोटोग्राफी, कुठच्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी तुम्ही थेट अवश्य संपर्क साधू शकता. गुड लक फोटोग्राफी, देवगड. आणि अगदीच आपण स्क्रीनवरती रंगकर्मी लाईमलाईट्स आपण पाहिलं आणि त्याचे सर्व आहेत ऋत्विकजी दुरी
अगदी मालवणी समालोचक आहेत. त्याचबरोबर एक सांस्कृतिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आपल्याला रंगमंचावरतीही पाहायला मिळालंय. जयेशजी, कालच्या रजनीचा विचार केला तर मंगलमूर्ती क्रिकेट टीमने चांगली कामगिरी केली, सांघिक कामगिरी केली आणि मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ, जो संघ अगदी सेमीफायनलचा दावेदार वाटत होता, या संघाला अनपेक्षित धक्का देत मंगलमूर्ती क्रिकेट टीम, जी या रजनीमधील पहिला संघ मिळालाय सेमीफायनलमध्ये दाखल होणारा. आजच्या रजनीमध्ये तोच प्रयत्न असेल. आजच्या रजनीमध्ये पुढचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. अगदी 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले. गोवन स्ट्रायकर गोवा संघ आणि दुसऱ्या बाजूने संघर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या विजयाच्या शोधात आपल्याला टीम पाहायला मिळत आहे तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट. कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच प्रफुल्लने देखील कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्या. पहिलं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक चांबूच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं. त्याचबरोबर रवी घुलेचा देखील कालच्या दिवसामधील खेळ जबरदस्त पाहायला मिळाला. सूरज गायकवाड याने देखील कमलेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. अर्थात एकेरी धाव यावेळी मिळाली, ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय. 49 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हे स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. कमलेश पाटील पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळताना दिसतोय. अर्थात मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय. नयन भगत आणि नयन भगतच्या साथीला शेरू हा फलंदाज पाहायला मिळतोय. नयन भगत ज्याने 7 चेंडूंचा सामना केलाय 15 धाबांवरती खेळताना दिसतोय, तर शेरू 5 चेंडूंवरती 5 धाबा. इथून मात्र जोखीम पत्करावी लागेल, हल्ला चढवावं लागेल, आक्रमण करावं लागेल. अगदी ही धावसंख्या 5 षटकांचा विचार केला तर 60-65 वरती न्यावी लागेल ती तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमला. गोलंदाज यावेळी कमलेश सज्ज होताना दिसतोय. लवर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डीप स्कोर लेग वरती चेंडू जमिनीला घरंगत जाताना दिसतोय. अर्थात पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. अगदी चुकी होताना दिसतंय ती शेवटच्या षटकामध्ये कमलेश याच्या गोलंदाजीवरती. तिसऱ्या पंचांची ही मदत मागितली आहे की चेंडू प्रमाणापेक्षा उंच आहे की खाली आहे याचीही शहानिशा नक्कीच केली जाईल. जय जय. निश्चितच थोडासा एक्स्ट्रा एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला कमलेश पाटील. म्हणजेच गावा आपल्याला पाहायला मिळाले. तर डोंबिवलीच्या वडवलीचा हा गोलंदाज आहे. सातत्याने चर्चा याच्या देखील नावाची असते. ग्रामीण क्रिकेट चांगल्या रीतीने खेळले या खेळाडूने आणि म्हणूनच आज देवगड नगरीमध्ये त्याची देखील वर्णे लागली. तिरुपती सावर्डेच्या विरोधात आज ठाणे संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. श्रीराम फाउंडेशन ठाणे युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये दर्जेदार खेळ राहिला आणि म्हणूनच आज श्रीराम फाउंडेशनने या खेळाडूंना एकत्रित करून एक चांगली टीम बांधणी केली आहे. 49 धावा 2 गडींच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल आणि विश्वास दाखवलाय कमलेशवरती. कमलेश कशा प्रकारे या विश्वासाला सार्थकी ठरवतोय. अगदी कमीत कमी धावा मोजाव्या लागतील त्या श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ. अर्थात टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये तिरुपती सावर्डे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू नो असेल म्हणजे अगदी लायसन मिळतंय. फ्री हिटची नामी संधी असेल ती फलंदाज तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाचा फलंदाज आणि त्याच्यासाठी ही नामी संधी प्राप्त होताना दिसत आहे. फ्रीडचा चेंडू असेल आणि त्या फ्रीडच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील महत्वाचं आहे. शेवटचं षटक टार्गेट इथे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासाठी या चेंडूचा आपल्याला चांगल्या रीतीने वापर करायचा आहे. कमलेश दूरवरनं सज्ज होताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेवर फुलटा चेंडू खेळण्याचा अंदाज चुकलाय. फ्री हिटचा चेंडू, फलंदाज बाद होणार नाही. तर इथं मात्र धावचीची संधी होती, इथं मात्र ती गमावली जाताना दिसतंय. अर्थात 2 धावा यावेळी पूर्ण झाल्या. दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागताना दिसतंय. ते 53 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना तिरुपती सावर्डे क्रिकेट टीम. नयनचे विकेट इथे महत्वाचे आहे. म्हणूनच ते कमलेशने त्या एका धावेचं महत्व ओळखलं नाहीये, परंतु इथे एका धावेचं महत्व खूप कालच्या दिवसामध्ये जाणवलं आपल्याला. कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू खोलवर टप्प्याचं खोदून काढलंय नयन भगतने. चेंडू जमिनीला घरंगत येतोय. फेकी होतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने.
मात्र ती अचूक पैकी नव्हती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळतंय नयन भगतच्या बॅटमनला. अर्थात 10 चेंडूंवरती 20 धावा. शेरू खेळतोय 6 चेंडूंवरती 6 धावा. धावफलक पाहायला मिळतोय 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय कमलेश वरती विश्वास दाखवलाय. श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ अर्थात तो विश्वास किती सार्थकी लावतोय याकडे पाहणं औत्सुक्याचं असेल. नयन यावी ऑन स्ट्राईक अर्थात ज्या नयनची नजर बसली आहे. ओ यावी बिग हिट चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खूपच लांब षटकार. षटकार जबरदस्त केला गेला. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. फुटवर्क चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आणि आत्मविश्वास तो देखील महत्वाचा आणि तो आत्मविश्वासाचा वार होता. षटकार होता. कमलेशच्या विरोधात आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आडामारी करायला सुरुवात केली जाते नयनच्या बॅटमधून. यासाठी त्याने रनआउटचा तो प्रयत्न केला होता. त्याला माहिती आहे जर नयन शेवटपर्यंत राहिले तर धावा येणार आहेत. अगदी नयनचा नजारा पाहायला मिळालाय. अगदी खराब चेंडूच्या शोधात होता नयन भगत अर्थात तो चेंडू रडारवरती मिळालाय. अगदी हात खोलताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक वेगाने बदललाय. 61 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. नयन भगत वैयक्तिक 26 धावांवरती खेळतोय. अर्थात कमलेश यानंतर कशा प्रकारे चेंडू हाताळेल याकडे उत्सुकता असेल पाहण्याची. श्रीराम फाउंडेशन ठाणे क्रिकेट संघ शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगदी जोरामध्ये टाकण्याचा प्रयत्न अगदी जोरात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा यावी चुकताना दिसतंय. ती कमलेशच्या गोलंदाजीवरती अवांतर धावेचा इशारा येतोय. ज्या अवांतर धावसंख्येने धाव फलक बदललाय. 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. कमलेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस हात खोलण्याची संधी फुल्ली लॉस करणारा चेंडू. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी जी टाटा टियागो आहे त्याला लक्ष करताना दिसतोय नयन भगत. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलं गेले. पहा बॅक ऑफ द हँडने चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तो फटका सजवला गेला. फुल टॉस आला आणि टोल वसूल केला. पहा जेल टिपला गेला. प्रेक्षकांच्या माध्यमातून जो जेल टिपला म्हणजेच त्यांना सुवर्ण तिकीट मिळणार आहे त्या धुरंधर पिक्चरचं. कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावी आखो टप्प्याचा चेंडू जमलेला घरंग जातोय. डीप लॉंग ऑफ वरती संरक्षण मिळालंय. चेंडूची फेकी होते. ती फेकी यावी अचूक झाली नाहीये. परिणामी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये करताना दिसतोय नयन भगत अर्थात दुहेरी धावसंख्येने धाव फलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावा 2 गडीच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 13 चेंडू 34 धावांचं योगदान नयन भगतचं आणि त्याला साथ दिली ते शेरूने. 6 चेंडू 6 धावा 30 चेंडू 71 धावांचा पाठलाग असेल. अर्थात यशस्वी 71 धावांचा पाठलाग होतोय की 70 धावांचा बचाव केला जाईल तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाकडनं. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा असेल. अर्थात विजय कुणाच्या नशिबी लिहिलेला असेल आणि पराभव कुणाच्या नशिबी लिहिलेला असेल. दुसऱ्या डावामध्ये नक्कीच हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. डावखुळा शैलीचा गोलंदाज फुल टॉस हात खोलण्याची संधी मिळाली आहे फलंदाजाला आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. 70 धावांवरती आपल्याला पाहायला मिळालाय. ओ याही वेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटला. चेंडूने एक टप्पा घेतलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नयन भगतची. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज सेवी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुलर लाईन चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा ताकदवान फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुळा शैलीचा गोलंदाज खराब चेंडू होता. अगदी फलंदाजाच्या रडारवरती मिळालाय. हात खोलण्याची संधी मिळाली आहे आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेला. यावेळी फलंदाज शपल झालाय. अगदी लक्ष केलंय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक गगनचुंबी गगनभेदी हा फटका पाहायला मिळालाय. फलंदाजी आपण पाहतोय तिरुपती सावर्डे क्रिकेट संघाकडनं आणि इथं मात्र गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. डावखुळा शैलीचा गोलंदाज यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न.
मिड विकेटला एक टप्पा घेतलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. यावेळी डावखुरी शैलीचा फलंदाज नयन भगत आपल्याला पाहायला मिळतोय आणि नयनने काय नजारा या फलंदाजीमध्ये दाखवलाय. फुलटॉस, खराब चेंडू, पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाजाने. अगदी हायलाइटच्या स्वरूपात हे आपण क्षणचित्र पाहतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली होती तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमने या सामन्यामध्ये, कारण महत्वपूर्ण लढत आहे. 70 धावा जमवल्या आहेत. 71 धावांचा पाठलाग आणि 71 धावांचा पाठलाग या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे होतोय ऐकूया. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अगदी मीरा भाईंदर वरना मिस्टर मनीष पाटील सर दुसऱ्या डावामध्ये जोडले जात आहेत. तसेच तारे सितारे तुम्हाला या स्पर्धेनिमित्त या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या खेळेल ताही पॅकर्स प्रभादेवी पालघर ही टीम, ज्या टीम मध्ये खेळतील ओमकार देसाई, ईशान खान, करण मोरे, प्रीतम बारी, प्रज्योत अंभिरे, मयूर मर्दे, अनिकेत राऊत, कृष्णा सातपुते, बिलाल शेख, किरण पाटील, श्याम चौधरी, जिहाद पठाण आणि सुशील हे उद्याचे तारे सितारे आहेत जे खेळतील ताई पॅकर्स या टीम मध्ये. त्यानंतर आपण जर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाचा स्क्वॉड पाहिला, ज्यामध्ये खेळतील ऋषी जोरे, वासिक शेख, संतोष दाभाडे, महेश नानगुडे, सुशांत गायकवाड, ऋतिक गजर, सनी सागर, प्रेम टेमघिरे, आकाश काळे, आकाश उतेकर, रोहित खरात, मनोज साठे, समीर जगताप, ललित चौधरी आणि अथर्व कड. तीस चेंडू जिंकण्यासाठी 71 धावांचं लक्ष आणि ते गाठण्यासाठी गणेश डिंगोरे स्ट्रायकर साईडला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय पहिल्या षटकासाठी. सोहेल शेख हे सुरुवात देतील या दुसऱ्या डावाला. पहिला षटकाचा पदभार सांभाळताना बॅकफुटला सरकून पूल केलंय. पॉवर प्लेचा फायदा उचलावाच लागेल आणि तो उचलला जातोय. गणेश जो मागच्या सामन्यामध्ये फेल ठरला होता, आता त्याने केली त्याच्या डावाची सुरुवात चौकाराने 4 धावा. सामना मजेदार होईल, यात कुठलंच दुमत नाहीये. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचाच आहे. या स्पर्धेत जर पुढच्या सामन्यात खेळायचंय, या स्पर्धेचा हिस्सा बनून राहायचंय, तर मग हा सामना जिंकणं महत्वाचं दोन्ही संघांसाठी. आणि त्याची सुरुवात चौकारानं गणेश डिंगोरे यांनी केलेली आहे. श्रीराम फाउंडेशन ठाणे संघासाठी पुढचा बॉल, वेगवान बॉल, स्क्वेअर कट, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस स्टार्ट बाय गणेश चौकार. सुरुवात सोपी नसते, ती सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, अगदी योग्य त्या पद्धतीनं प्रत्येक स्ट्रोकचा विचार व्यवस्थित करून बॉलच्या मेरिटवर खेळत असताना आपण गणेश डिंगोरे यांना पाहतोय. 2 चेंडू 2 चौकार खेचलेत. सुरुवात चांगली झाली. 28 चेंडू 63 धावांची गरज. प्रितेश जोशी नॉन स्ट्रायकर साईडला पुढचा बॉल, शॉर्ट लेन हुक केलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय गणेशचा गाजावाजा. जणू काय तो सांगतोय तो आहे या मैदानाचा राजा. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. सतरा 27 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे.
27 चेंडू 59 धावांची गरज, 12 धावा झाल्यात. धावफलकावर एकही विकेट न गमवता 3 चेंडूचा खेळ झालाय. जशी सुरुवात हवी होती श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाला ती सुरुवात गणेश डिंगोरे यांनी मिळवून दिली. पण बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय तो म्हणजेच सोहेल शेख. जबाबदार त्याची सुद्धा वाढली. बॉलिंग स्वीप खेळायची इच्छा होती, व्यवस्थित स्ट्रोक ऍडजस्ट नाही झाला, पण मनात आणलं ते मैदानात सुद्धा आणलं. लगातार चौथा ठोकलाय. अप्रतिम फलंदाजी, चौकार. या स्पर्धेतला कदाचित हा पहिला फलंदाज ठरतोय आणि पहिल्याच षटकाच्या पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार खेचलेले आहेत आणि ती बरोबरी साधण्याचा प्रयत्न गणेश डिंगोरे यांचा. आता थोडासा वेळ घेतला जातोय कारण ही वेळ खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. स्वतःची वेळ बदलायची असेल तर मग तुम्हाला खेळ बदलावा लागतो आणि तोच खेळ जो मागच्या सामन्यात गणेश डिंगोरे जो शहापूरची शान आहे, उत्तम स्ट्रायकर बॅटर आहे, त्याच्या वतीनं या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार खेचले गेलेत. पण तिरुपती सावर्डेच्या फलंदाजांनी काय कामगिरी केली, त्या कामगिरीला न्याय द्यायचा असेल तर मग गोलंदाजी सुद्धा चांगली झालीच पाहिजे. पहिल्या 4 बॉलवर तर थोडेसे महागडे ठरलेले आहेत गोलंदाज सोहेल. 26 चेंडू 55 ची गरज. फुल अँड बॉल. संपर्क नेमका कुठे झाला आपण पाहूया. बॉल तर मिड विकेट पर्यंत पोहोचलेला आहे आणि दरम्यान विकेट किपरशी संपर्क झालाय की बॅटरशी संपर्क झालेला आहे. लेग बाईची 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. स्ट्राईक आता जाते प्रितेश जोशी यांच्याकडे. प्रितेशने मागच्या सामन्यामध्ये थोडा वेळासाठी का होईना तो खेळ दिला होता, त्याचमुळे खेळपट्टी काय मागते आणि मला काय द्यायचंय त्याला ठाऊक आहे. पण सोहेलचा मागचा बॉल काय पिच केला होता, वेग भन्नाट होता आणि त्या वेगासमोर फलंदाजाला त्याच्या मनातला फटका मैदानात नाही आणता आला. आवश्यक अशी आता गोलंदाजी सोहेलच्या वतीने सुद्धा पाहायला मिळते. पुढचा बॉल, बॅटची एज बॉल थर्ड मॅनला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या एकही विकेट न गमावता 17 धावा. श्रीराम फाउंडेशन ठाणे. 2 संघांचे अपडेट्स आपण घेतलेले आहेत आणि आणखीन 2 संघाचे अपडेट जे उद्या आपण खेळणार आहेत त्यांचे देखील आपण घेतोय. आणखीन एक संघ तो नावाजलेला आहे आणि जो खेळेल अमर साई गोरखपूर या संघाच्या नावानं, ज्यामध्ये खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तुम्ही ढेकळे आहेत, योगेश पेणकर, प्रदीप पाटील, प्रथमेश ठाकरे, इमरोज खान, अंकित यादव, योगेश पेणकर, राजत मुंजे, विकी भोईर, श्रेयस कदम, संदीप यादव, भूषण भोईर, नितीन माटुंगे आणि जिशान खान. ही साईड आहे ती म्हणजेच टीम अमर साई गोरखपूरची. आणखीन एक टीम खेळ एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर. घेऊया त्या टीमचे अपडेट्स या षटकानंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 17 झाले. 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. सामना सुरू केलेला आहे गणेश डिंगोरेने. पहिल्या षटकाचे पहिले 5 बॉल त्यांनी फेस केले आणि पहिल्या 5 बॉलवर त्यांनी बनवल्या 17 धावा. 1 चेंडू फेस करण्याची संधी प्रितेशला मिळाली. डॉट आलाय, स्वीप केलंय, कॉन्टॅक्ट चांगला झालाय. बॉल लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. किंग ऑफ द रिंग गणेश डिंगोरेच्या वतीनं आणखीन एक चौकार. हे यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन गणेश डिंगोरे दर्जेदार. मागच्या सामन्यात जे काय करता आलं नाही, आता त्याची भरपाई या सामन्यामध्ये करतोय. लीग स्टेजची हीच मजा आहे की एका सामन्याला जरी काही करता नाही आलं, पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला ते करण्यासाठी संधी मिळते आणि त्यावर खूप चांगलं काम करतोय. गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आता पार्थ गांधी बघा, कॅप्टननी तर पार्थवर सुद्धा विश्वास ठेवलेला आहे. फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही घटकांवर त्याने चांगलं काम करायला हवं. तीच कॅप्टनची अपेक्षा, ती अपेक्षा झाली पूर्ण आणि फलंदाजापेक्षा माझा खेळ चांगला आहे ते सादर करत असताना पार्थ मिळवतोय महत्वपूर्ण विकेट. फलंदाज होतोय बाद. गणेश डिंगोरे.
पाहायला मिळालेत. इम्प्रोव्हायझेशन करायचंय, पण कधी करायचंय त्याचं भान असायला हवं. सर्व काही सुरळीत चाललं होतं. रिव्हर्स स्वीप करण्याची इच्छा त्यांची झाली. त्या इच्छेला मात्र त्यांना खूप मोठं नुकसान भोगावं लागलंय. पण टाळावून जाऊ द्या. सुरुवात जी हवी होती ती श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाला गणेश डिंगोरे यांनी दिलेली आहे आणि त्यांना रिप्लेस करताना मागच्या सामन्याचा सितारा भाया पाटील मैदानात दाखल झालेला आहे. योग्य त्या वेळी कॅप्टनला चूज करायचंय की कुठल्या बॅटरला यूज करायचंय. आता त्यांनी यूज केलंय भाया पाटीलला. पाहूया पुन्हा एकदा त्याच मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यामध्ये भाया पाटीलचा तसा धमाकेदार खेळ पाहायला मिळेल का. इक्वेशन नेमकं काढू शकते. 22 चेंडू आणि 50 धावांची गरज. प्रत्येक सामना वेगळ्या धर्तीवर खेळला जातो. प्रत्येक सामन्यामध्ये समीकरण वेगवेगळी असतात आणि पाहूया आता समीकरण तर तुमच्या समोर ऑन स्क्रीन फ्लॅश होते. 22 चेंडू आणि 50 ची गरज. मच नीडेड विन. सामना जिंकायचाच आहे दोन्ही संघांना, कारण एकदा हरण्याची जी तरतूद होती ती संधी दोन्ही संघांनी वापरलेली आहे. पण आता तसं नाही चालणार. या स्पर्धेत टिकायचं असेल तर प्रत्येक सामना जिंकत तुम्हाला पुढे जात राहावं लागणार आहे. भाया पाटील वाघबीळचा वाघ स्ट्रायकर साईडला एका बाजूला गोलंदाजी करताना पार्थ गांधी यांची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. पार्थ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. रत्नागिरीचं रत्न तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. पुढचा बॉल पारचा शॉर्ट लेन पुल करण्याचा प्रयत्न. पारच्या खात्यात आणखीन एक विकेट. गोल्डन डकवर भाया पाटीलचा खेळ संपला. लगातार दुसरा धक्का श्रीराम फाउंडेशन ठाणे. अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान पाहूया यंगस्टार. आता नेमका कोणता फलंदाज वापरला जातोय. भाया यांनी तर थोडी निराशा तर संघाची केलेलीच आहे, पण अजूनही स्टारकास्ट तगडी आहे श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाकडे. आणि भायाला रिप्लेस करताना नवीन फलंदाज नेमका कोण येतोय त्याची आपण वाट पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, कारण सगळ्यांकडून या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलाच अनुभव आपण ऐकलेला आहे. अनिकेत पाटील आणखीन एक डोंबिवलीच्या सोनारपाडा गावचा हा सुपरस्टार आहे. बघा कागदावर सुपरस्टार राहून नाही चालणार, मैदानामध्ये तो खेळ द्यावा लागणार आहे. लगातार 2 विकेट्स घेऊन ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज पार्थने. सुरुवात या षटकाची चौकारानं झाली आणि लगातार 2 विकेट्स गोलंदाज पार्थ यांनी मिळवलेल्या आहेत आणि म्हणूनच आता ते हॅट्रिकवर पोहोचलेले आहेत. आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं नाहीये. पण आता पाहूया धावांचा पाठलाग करताना श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाकडून अनिकेत पाटील. हलक्यात घेऊ नका अनिकेत पाटीलला. जर त्याला बोट दिलं तर तो तुमचा हात पकडेल. इतका चांगला खेळ फलंदाजीचा अनिकेत पाटीलचा आपण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सोनारपाडा संघासाठी पाहिला आहे. त्याचमुळे आता सुद्धा तशाच खेळाची अपेक्षा आहे. फॉर्मॅट फक्त बदललाय, ग्रामीणचं व्यावसायिक झालंय. खेळ तुम्हाला तोच द्यायचा आहे ज्यासाठी तुम्हाला ओळखलं जातं. हॅट्रिक बॉल बॉलिंग ट्रॅकवर पार्थ. धीम्या गतीचा बॉल थोडासा चुकला होता. स्ट्रोकची निवड करताना बॉल मिडॉनला पोहोचतोय तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. सेकंडचा कॉल घ्यायचा की नाही घ्यायचा हा संभ्रम दोन्ही फलंदाजांच्या मनात होता. एक धाव मिळते. खूप वेळानंतर प्रितेश स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतोय. प्रितेश सातत्यानं विक्रोलियन्स या संघासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळतात. गावदेवी बाळकुम या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतात. दोन्ही फॉर्मॅटचा अनुभव प्रितेश जोशी यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाला एकत्रित करत असताना संघाची गरज भागवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील प्रितेश जोशीला. 20 चेंडू 49 धावांची गरज. पुढचा बॉल या षटकातला 5वा बॉल हवेत. बॅटची टॉपेज. आणखी एक विकेट पारच्या खात्यात जाते. या षटकातली 3री विकेट पारच्या नावावर आणि खेळ संपलाय प्रितेश जोशीच्या 0वर. एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार. पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर नवीन लीग बॅटर अजय पाटील कॅप्टन आहे संघाचे. कॅप्टन असताना प्रश्न विचारला होता की मागच्या सामन्यात जे काय घडलं त्यावर तुमचं मत काय आहे. त्यांनी ते एक्सेप्ट केलं की काही चुका झाल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्याची गरज आहे. आणि आता अजय पाटील स्वतः जात आहेत.
अजय एकटा हा सामना संपवू शकतो इतकी कॅपॅसिटी अजय पाटील यांच्याकडे आहे. अजूनही मला असं आठवतंय, की परशुराम टावरे क्रीडांगणावर बाली ट्रॉफीमध्ये लांबलचक षटकार खेचण्याची स्पर्धा होती. सर्वात लांबलचक षटकार अजय पाटील यांनी खेचला होता. थेट ते छतावर, स्टेडियमच्या छतावर तो षटकार खेचला होता अजय पाटीलने. त्याचमुळे ती कॅपॅसिटी अजयकडे आहे. लांबलचक षटकार खेचण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि आता खऱ्या अर्थानं संघाला ती गरज आहे. षटकारांची गरज आहे, धावांची गरज आहे. स्वस्त बसून काय या धावा पूर्ण करता नाही येणार. या षटकात फक्त 5च धावा मिळाल्या आहेत श्रीराम फाउंडेशन ठाणेला. धावा वाढवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागणार. शेवटचा बॉल पारचा स्ट्राईक असेंडला अजय पाटील. ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षकात बिग विडवी घेतला आणि खिडक विकेट. पॅरलल स्ट्रोक होता, एलिव्हेशन नव्हतं. मिड विकेटला झेल देऊन अजयचा खेळ शून्यावर संपला. या षटकात पार्थने मिळवल्यात 4 विकेट्स. 5 धावा खर्च करताना 2 षटकाचा खेळ संपला. 22 धावा, 4 फलंदाज बाद. होता म्हणजे त्यांनी इंटेन्शनली तो स्ट्रोक खालून खेचला होता आणि ती अपेक्षाच नव्हती की अगदी डीप मिड विकेटला तो झेल होईल. एक्सप्रेशन बघा 70-70 स्पोर्ट्सवर. त्यांना विश्वास बसत नाहीये की इतका सेफ स्ट्रोक खेळूनही मी कसा बाद झालो. क्रिकेटच्या खेळामध्ये असंच होतं. तुमच्या मनासारखं क्रिकेट होत नाही. आकाश रिपट आणखीन एक ठाण्याचा धुरंदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागचं षटक पारचं 5 धावांचं आणि 4 विकेटचं होतं आणि त्यामध्ये 1 चौकार, 1 धाव आणि 4 विकेट्स असं बॉलिंग अनालिसिस मागच्या षटकाचं. आता ही तर मागच्या षटकाची चर्चा झाली. पण पुढच्या 3 षटकांमध्ये नेमकं काय घडेल आपण पाहणार. बघा या ठिकाणी विकेट्स पाहायला मिळत आहेत. सातत्याने विकेट मिळवल्यात. प्रितेश जोशी जास्त काय देऊ शकले नाही. शून्यावर ते बादून परतले. बॅटची टॉपेज आणि कव्हर्सला झेल देऊन प्रितेशचा खेळ संपलेला आहे. फॉल ऑफ विकेट्स म्हणजे 4 विकेट्स मागच्या षटकामध्ये गेल्या आणि ते तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हायलाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतं. अजय पाटील ज्यांनी पॅरलल स्ट्रोक खेळला होता पूल करताना, सेफ स्ट्रोक होता अशी त्यांची अपेक्षा, आपल्या सर्वांची अपेक्षा. पण मिड विकेटला खूप सुंदर झेल टिपला गेलेला आहे आणि या 4 विकेट्स तुम्हाला एका मिनिटात पाहायला मिळाल्या 70 स्पोर्ट्सवर. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 22. अनिकेत स्ट्राईक असेंडला 18 चेंडू 49 धावांची गरज. उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. अँगलला युटिलाइज करताना, अँगलला रीड करता त्याने अप्रोच योग्य घेतला होता. कनेक्शन झालंय. हलकसं बॉल डायव्हर्ट झाला होता. पण कॅच ड्रॉप झाली. विकेट कीपर पोझिशन घेत असताना बॉल गॅदर करू नाही शकले. अनिकेत पाटील स्ट्रायकर साईडला आहे. नयन भगत फलंदाजी करताना चांगलाच खेळ देताना पाहायला मिळाले. आता गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलंय. पुढचा बॉल होता, खेळलाय वेअरलेगला. सिंगल होते कंप्लीट. सेकंडसाठी अजूनही ती तयारी होत नाहीये. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 23. अजूनही काय संधी हातातून निसटली नाहीये. 16 चेंडू 48 धावांची गरज आहे. मागणी तसा पुरवठा. क्रिकेट का खेळ तेच मागते. आकाश रिपट हे सुद्धा अर्धशतकांचे बेताज बादशाह आहेत. कित्येक अर्धशतक आकाश रिपटच्या नावावर आहे. कासारवडोली या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना 16 चेंडू 48 आणि खेचलाय आकाश रिपट. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. सुरू झाला आता श्रीराम फाउंडेशनचा खेळ. षटकार. बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार. पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. तर संजयजी पाकळे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तिरुपती सावर्डे आणि एका बाजूला रोशनजी ठाकूर यांचा संघ पाहायला मिळतोय. श्रीराम फाउंडेशन ठाणे. दोन्ही संघमालक या मैदानात उपस्थित आहेत आणि पाहूया कुठला संघमालक असेल जो पुढच्या सामन्यामध्ये जाईल. आता एका बाजूला आकाश रपट याने पहिल्याच बॉलवर षटकार खेचून मी या मैदानात नेमका कशासाठी आलोय त्याचं प्रमाण दिलंय. षटकार खेचून दबाव थोडासा बाजूला केलाय. दबावाचा अभाव माझ्यामध्ये आहे. तेच करत असताना बिनधास्त फलंदाजी, दे दणादण फलंदाजी करण्यासाठी आकाश रिपट मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय.
आफ्टर 2.3 ओव्हर्स श्रीराम फाउंडेशन 29, तिरुपती सावर्डे 35. जास्त फरक नव्हता दोन्ही संघांमध्ये आणि त्याचमुळे पुढच्या 15 चेंडूमध्ये तिरुपती सावर्डेने जसा खेळ दिलेला आहे तसाच खेळ आता श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाला द्यायचा आहे. त्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय योग्य त्या पायरीवर आकाश रिपटने. पुढचा बॉल थोडा बॅकफुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक खेळलाय. ऍडजस्टमेंट केली आहे स्ट्रोकची. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला एकदा मिळते, एकदा वळून दवसाके पोहोचते. 30 वर जिंकण्यासाठी आता 14 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. सामना आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. सामना आटोक्याच्या बाहेर गेला तर मग कितीही प्रयत्न करा फायदा होणार नाही आणि तेच लक्षात घ्यायचं अनिकेत पाटीलला, तेच लक्षात घ्यायचं आकाश रिपटला. गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिलेली आहे. फलंदाजाचा दबदबा कधी पाहायला मिळेल. 14 चेंडू 41. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, वेग भन्नाट आहे आणि तितकीच चांगली रिदम गोलंदाज नयन यांची पाहायला मिळाली. पर्याय होते फलंदाज अनिकेत यांच्याकडे पण योग्य त्या पर्यायाची निवड नाही झाली. अँगलचा यूज, पिचिंग झोन या सर्व गोष्टी व्यवस्थित झडल्या आणि म्हणूनच मागच्या बॉलवर धावा गोळा करू शकला नाही अनिकेत पाटील. आणखीन एक डॉट बॉल परवडणार नाही. श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाला द्यायचं तर सर्वोत्तम जास्तीत जास्त धावांसाठी. दिला एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा एफर्ट. सामना अजून संपला नाहीये. अनिकेत पाटील हा सुद्धा आकाश रिपटची साथ देतोय. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नाला पंख लागतात. यावेळेला चेंडूला पंख लावलेत अनिकेत पाटीलने. षटकार. धावा झालेल्या आहेत 36 धावा, 36. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. सर्वच सोपं नसतं. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते आणि मेहनत जर तुम्ही ग्रामीण क्रिकेटसाठी घेताय तर मग व्यावसायिक क्रिकेटसाठी ती मेहनत का नाही घ्यायची. ग्रामीण क्रिकेट जिद्दीसाठी ओळखलं जातं, ग्रामीण क्रिकेट प्रतिष्ठेसाठी ओळखलं जातं. मग व्यवसाय क्रिकेटमध्ये सुद्धा तसाच खेळ झाला पाहिजे. एका बाजूला गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. तिरुपती सावर्डे या संघाची पहिलं षटक 17चं जरी होतं, दुसरं षटक पारचं फक्त 5चं होतं. त्यांनी 4 विकेट मिळवल्या आणि नयनचं तिसरं षटक हे 14 धावांचं होतं. आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पार्थ गांधी यांच्यावर तो विश्वास. धीम्या गतीचा बॉल, बॅटची लिडिंग एज आणि 5 कंप्लीट करणारा यंगस्टर प्रीमियर लीग अर्थात आमदार चषकाचा पहिला गोलंदाज ठरतोय पार्थ गांधी. पार्थ हा जो स्टॅट आहे तो आयुष्यभर लक्षात ठेवील. 7 चेंडू 5 डॉट 5 रन 5 विकेट. इकॉनॉमी आतापर्यंत 4.29. 5 कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज पार्थ गांधी. आणि 5 विकेट्स कसे गेले तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहेत. भाया पाटील बॅटची लिडिंग एज आणि या ठिकाणी बघा फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने तो झेल टिपला. त्यानंतर प्रितेश जोशी यांचा विकेट त्यांनी मिळवला. बॅटची पुन्हा एकदा टॉप एज, संपर्क प्रितेशचा व्यवस्थित नव्हता त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. त्यानंतर अजय पाटील यांचा तो पॅरल स्ट्रोक, मिड विकेटला झेल देऊन अजय पाटील यांचा खेळ संपला. ही तिसरी विकेट पारच्या खात्यामध्ये गेली. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश रिपट यांची बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर बघा 5 कंप्लीट करणारा गोलंदाज तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय पार्थ गांधी. नवीन फलंदाज पोहोचतायत क्रिसिल मस्तान, वसईचा अष्टपैलू आक्रमक मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो. हा मॅच फिनिशर आहे. हे बिरुद असंच सर्वांना मिळत नाही. काही जण असतात जे भरवसा टिकवतात आणि डाव किंवा सामना संपवतात. त्यापैकी क्रिसिल स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 36. बॅटची लिडिंग एज, बॉल शॉट थर्ड मॅनला बिहाइंड द विकेट. बघा जवळपास 3 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक सोडून सातत्यानं बॅटचा आणि बॉलचा संपर्क तितका जुळत नाहीये. पण अजूनही काही खेळ संपला नाहीये. अजूनही काही संधी हातातून गेली नाहीये. मैदानात आहोत तर मैदान गाजवण्याची धमक तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. तिरुपती सावर्डेच्या गोलंदाजाने आतापर्यंत ते जपलेलं आहे. पण फलंदाजांना सुद्धा करून दाखवावं लागेल. सुरुवात काय झाली होती या डावाची. गणेश दिंडोरे यांनी पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार खेचून आपण हा सामना जिंकण्यासाठी आलोय ते दर्शवलं.
पण त्यानंतर आता इतर फलंदाजांना ती कामगिरी करून दाखवावी लागेल आणि ती कामगिरी करण्यासाठी क्रिसिल आणि अनिकेत पाटील, अनिकेतच्या वतीनं हा अफलातून षटकार. आयोजन अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. बारच्या विरोधात आता अनिकेतने षटकार खेचलाय. खूप जास्त चांगल्या पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन पोझिशन घेऊन त्यांनी स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला खेचला. 6 धावांची मोहर त्या चेंडूवर लावली. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न दिसले पण बॉल सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल, गती परिवर्तन होतं ते नाही ओळखलं. बॉल खूप जास्त वेळ हवेत राहिला आणि लॉंग ऑफला झेल देऊन अनिकेत पाटीलचा खेळ सुद्धा संपलेला आहे. परिवर्तन नाही ओळखता आलं. विकेटचा शोध सातत्यानं आणि आतापर्यंत जितकेही विकेट्स मिळवलेले आहेत ते सर्वच्या सर्व विकेट्स पार्थ गांधीचे. 6वा विकेट मिळवतोय. अनिकेतचा खेळ संपला. पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान स्लो youngstar. लेग कटर. गुडलेनला बॉल पिच केला. बॉल हलकासा राईज झाला. बॅट स्विंग अगोदर होती. बॅटची टॉपेज आणि त्यानंतर मग लॉंग ऑफला झेल. या सर्व गोष्टी तुम्ही रिप्ले मध्ये पाहिल्या. प्रयत्न चांगले होते आणि स्ट्रोक खेळल्याच त्यांच्या चेहऱ्यावरची जी निराशा आहे ती स्पष्टपणे पाहायला मिळाली. व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांकडून खूप कमी वेळात चुका होतात आणि त्यामुळे त्याने ते एक्सेप्ट केलं होतं की मी बाद होणार आहे. 7 चेंडू 28 ची गरज. जोपर्यंत तुम्हाला 6चा पाडा येतो तोपर्यंत हार मारायची नाही, माघार घ्यायची नाही, संघाला आधार द्यायचा आहे. तर पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. मिडॉन नाहीये. बॉल मागे सारखे लॉंग ऑनला. कावा म्हणजेच कमलेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि अशा सिच्युएशन साठी सर्वोत्तम पर्याय श्रीराम फाउंडेशन ठाणेचा कमलेश पाटील आहे जो चेंज द गेम वडवली या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतो. आता ही सिच्युएशन त्याच्यासाठी नवी नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 6 बॉल 27. चला टाळ्या होऊन जाऊ द्या पारसाठी. एका डावात 6 विकेट्स घेणारा गोलंदाज तो पहिला ठरलाय. यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषकाचा तो मान. उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये त्याचं नाव सुद्धा आता लिहिलं जाणार आहे. पण मालिकावीर वर्ग सर्वांचं लक्ष आहे. टाटा टियागो कोणाला मिळेल? टॉप 4 संघ जे असतील त्यातील एका खेळाडूला तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ आपण आता पाहणार आहोत. 7 डॉट्स 13 रन 6 विकेट्स. इकॉनॉमी 6.50. ऑन स्क्रीन पार्थ गांधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतला एका डावामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज पार्थ तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळाला. 6 चेंडू 27 ची गरज आहे. कमलेश पाटील स्ट्रायकर सेंडला. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि हा पहिला बॉल जातोय डॉट. आता इम्पॉसिबल होऊ शकते जर प्रत्येक बॉलवर धावा नाही आल्या तर, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही गेला तर. आणि म्हणूनच कमलेश पाटील अजूनही त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, प्रतिभा आहे. तर मग लपवून का ठेवायची? ती प्रतिभा मैदानात आणून दाखवावी लागेल. सामना जिंकण्यासाठी माझा खेळ सर्वोत्तम मी करेन तोच आविर्भाव तुमचा असला पाहिजे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ बॅटची इनसाइड एज आणि आता जवळपास सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे तिरुपती सावर्डेने. एक गोष्ट आमचे स्कोरर आमच्या लक्षात आणतात की कुठल्याही गोलंदाजानं एकही एक्स्ट्रा रन खर्च केले. फक्त एक लेग बाईट दिसते मला. बाकी वाईट बॉल नाही, नो बॉल नाही. म्हणजेच गोलंदाजीची शिस्त तिरुपती सावर्डे या संघाची पाहायला मिळाली. 4 चेंडू 27 ची गरज. पुढचा बॉल कमलेशसाठी ओव्हर द विकेट. जाऊ दिलं बॉलला. एक धाव महत्वाची आहे. आता बघा मी उल्लेख केला आणि आता ती पहिली धाव वाईट बॉलची नोंदवली जाते. नाही असं काही नसतं. धावसंख्या पोहोचते आता 45 वर 45. मी तिसऱ्या षटकापासून ती चर्चा करणार होतो. 4 चेंडू 26 ची गरज आहे. 45 धावा. 6 फलंदाज बाद. क्रॉस बेटेड एलिव्हेशन नव्हतं. पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? झालाय यशस्वी. पण धावा किती मिळतील? फक्त एकच धाव मिळते. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीने. आता 46. 3 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 25 धावांची. स्कोर खूप चांगला बनवला गेला होता खरं तर तिरुपती सावर्डे संघाच्या फलंदाजांच्या वतीनं. गणेश डिंगोरे ज्यांनी खूप चांगली सुरुवात दिली पण इतर फलंदाजांना ती सुरुवात टिकवता नाही आली. फक्त एकट्याने खेळून क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही. प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागते. प्रयत्न प्रत्येकाने केले पण गोलंदाजी थोडीशी वरचढ पारची राहिली. एकटाच गोलंदाज
जो 6 विकेट्स घेऊन गेलेला आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग परफ्यूम बॉल. पण बॉल थेट लॉंग स्टॉप सीमारेषा पार विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. चौकार 4 धावा. 2 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आता. चौकार आलाय पण ती वेळ निघून गेलेली आहे. चांगलाच बाउन्सर गोलंदाज हाताळताना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकासाठी बॉलर येत आहेत इमाद माहीमकर. इमाद माहीमकर या 6व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर सेटला क्रिशेल. क्रिशेलचा हा क्रॉस बॅटेड स्ट्रोक एलिव्हेशन जास्त मिळालंय. डिस्टन्स नाही गाठलं जात. बॉल मिड ऑनला लँड होईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. 1 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. रोशन ठाकूर खरं तर युवा आयोजक आहेत, युवा संघमालक आहेत. ठाण्यातल्या क्रिकेटला पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यांची एक इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली, की आम्हाला सुप्रीमो चषकासाठी सुद्धा खेळायचं आहे. नक्कीच त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. ग्रामीण क्रिकेटपटूंना एकत्र करून ते संघ बांधतायत. ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जात आहेत. ठाण्यातील सर्व तरुण क्रिकेटपटूंना एकत्र घेऊन ते व्यावसायिक स्पर्धा दाखवत आहेत. त्याबद्दल रोशन ठाकूर यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि हार्ड लक टीम श्रीराम फाउंडेशन ठाणे अँड कॉंग्रॅच्युलेशन तिरुपती सावर्डे. चला करूया टॉस. टॉससाठी तिरुपती सावर्डे आणि संघ असणार आहे AK स्पोर्ट्स वरवडे. चला AK स्पोर्ट्स वरवडे आणि तिरुपती सावर्डे. सावर्डे आणि AK स्पोर्ट्स वरवडे आपण टॉससाठी या सरफराज शेख साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आता पुन्हा एकदा पहिलाच सामना रिपीट होतोय. नाना दुसऱ्यांदा झाला नाही. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावला सुद्धा एकमेकांसमोर गेल्या वर्षी ते आले होते. आणि पुन्हा एकदा यावर्षी यंगस्टर प्रीमियर लीग आमदार चषकामध्ये तिरुपती सावर्डे आणि AK स्पोर्ट्स वरवडे ही टीम पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट होताना पाहायला मिळते. पण आता मला खात्री आहे संजयजी काटेकी टक्कर होईल. चला या दोन्ही सगळ्या शुभेच्छा देऊया टॉससाठी. अगोदर टॉस होईल. आपण पार्थ गांधींना सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत आणि तो बॉल सुद्धा आपण देणार आहोत. त्यांनी 5 कंप्लीट केलेला आहे पार्थला. सामना 5 षटकांचा होईल. संजयजी, प्रथमेशजी, कारण पुढचा सामना जो आहे 6वा तो 6 षटकांचा होईल. हा 5वा सामना जो आजच्या वेळापत्रकातला आहे रूल्स प्रमाणे 5 षटकांचा. रूल्स तसेच. सरपंचच्या शुभ हस्ते टॉस होते. 100% संजयजी कॉल देतील. हेड्स इज द कॉल अँड